नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे युनिकॉर्न बिझनेस अँड जॉब आयडियाज. या या व्हिडिओमध्ये आता आपण सर्वसाधारण बघणार आहोत की GDS म्हणजे ग्रामीण डाक सेवा 2026 या योजनेचे या भरतीची आपण माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांना माझं विद्यार्थिनींना हात जोडून विनंती आहे, जर तुम्हाला 10वीला 90, 95 किंवा 97-98% असतील तरच फॉर्म भरा. 90%च्या खालील विद्यार्थ्यांनी कोणीही फॉर्म भरू नका, कारण कट ऑफ लय हाय जातो. त्यामुळे पैसे भरून विनाकारण तुम्ही वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास करा, दुसऱ्या क्षेत्रात मोठं व्हा. असं म्हणण्याचं पहिलं कारण असं आहे की कोरोना काळात बऱ्याच विद्यार्थ्यांना शाळेनं मार्क जास्त दिले, त्यामुळं विषय असा झाला की पर्सेंटेज जास्त पडायला लागलेत आणि कट ऑफ पण हाय चाललेत. आत्तापर्यंत मी बघितलं 2025मध्ये एक मागील वर्षाचा कट ऑफ बघितला तर कोणताच कट ऑफ 90%च्या खाली नाही. मग कॅटेगरीज असू दे, ओपन असू दे, PWDज असू दे, तुम्ही पण बघून घ्या एकदा. दुसरी गोष्ट आहे की GDSसाठी आता डिमांड पण जास्त वाढली, कारण कुठलीच एक्झाम होत नाही, इंटरव्ह्यू होत नाही, त्यामुळं बघेल ते त्याला अप्लाय करतोय. तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला GDS आहे मनासारखं आहे, पण तुम्ही जिंदगी जगणार नाही. म्हणजे तुम्हाला एक निवांत आयुष्यामध्ये जीवन पाहिजे असेल तर तुम्ही GDSसाठी अप्लाय करा. पण तुम्हाला जर असं जिंदगीत काहीतरी बदलायचं आहे तर तुम्ही काय अप्लाय करू नका. कसे GDS म्हणजे ज्यांना GDS करायचे, म्हणजे जे GDS करावा असं वाटतं, त्यांना मला सांगायचे की तुम्हाला 90%च्या वर पर्सेंटेज पाहिजेत, कारण कटावा खूप खूप म्हणजे खूप हाय जातो. बाकीचे यूट्यूबर काही पण सांगतात भांपकगिरी की 60% मिळते, 40% मिळते. तिसरी गोष्ट असं आहे की यूट्यूबर्सनं आता चालू केलं आहे की व्हिडिओवर 35%ला मिळते, 40%ला मिळते, 50%ला मिळते, 60%ला मिळते. अरे मिळते एवढं कमी टक्के. जरा तुम्ही मागच्या बघा, काय तर पानसरीकडे चालले नसता व्ह्यूजसाठी. व्हिडिओ टाकतोय 50%, 60%, 40%. अरे नीट बघा जरा मागच्या वर्षीचा गटात. चौथी गोष्ट CVD रूल लागू केला, म्हणजे डिजिलॉकरमधून आपलं प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यामध्ये काही संबंध नाही की हे बाहेर पडणार, ही लॉकडाऊनवाली पोरं बाहेर पडणार, असं अजिबात नाही. कारण CVD म्हणजे काय, डिजिलॉकरमधून आपलं ऑनलाईन व्हेरीफाय होणार आहे. त्याचा अर्थ असा की डुप्लिकेट डॉक्युमेंट्स पण जमा करायला लागतात, म्हणून ते तसं पद्धत आणलेलं आहे. एक तर तुम्हाला 10वीला 95%च्या पुढे असतील तर तुम्ही अप्लाय करा. पाचवी गोष्ट असं माझं मत आहे की जर तुम्हाला पर्सेंटेज कमी असतील तर तुम्ही दुसऱ्या भरती ट्राय करा. या GDSसाठी अडकून पडू नका. GDS म्हणजे काय आयुष्य नाही, दुसऱ्या भरती ट्राय करा, आयुष्यात पुढे जाऊ शकता. धन्यवाद. नवीन नवीन माहितीसाठी किंवा नवीन नवीन भरतीसाठी अपडेट तुम्हाला लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल आयकनला क्लिक करा. धन्यवाद.